आपण जर म्हणलं ना कीर्तन संपल्यावर 2-4 हजार जास्त द्या, बाजार मांडला बा देवाचा आहे त्याला सत्य करावा का नाही. मला फक्त फुकाट करणाऱ्याचं नाव सांगा. कोण फुकाट करतो एवढं सांगा फक्त. केलं आजपासून फुकाट, फक्त फुकाट करणाऱ्याचं नाव सांगा. कोण करतो फुकाट? एकदा आमदार झाला माणूस तर कावळा शिवेपर्यंत त्याला पेन्शन आहे. 1.5 लाख त्याला पेमेंट आहे. सरपंचाला 5 लाख पगार आहे, 5,000 पगार आहे. उपसरपंचाला 2,500 पगार आहे. मग कीर्तनकारांनी पैसे कमावण्यानं तुमचं कुठं मुळ्यात उठलं बा? आम्ही काय आमचे बायका पोर म्हातारपणे हायवेला सोडायचे का? आणि एवढं बाकी ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय केलं रे तुम्ही? आमच्याच मुळं का उठत तुम्ही? लुटलं ना पार तुम्ही. तुम्ही तरी कोणतं फुकट करता? अरे सभेचे पैसे घेता तुम्ही. नबाड बोलायचं नाही. घेत नाही तुम्ही? म्हाताराचे पैसे घेत नाही? सभेला जायचे पैसे घेत नाही? घेत नाही? आम्ही कीर्तनात झाले तुमची का आग झाली? महाराज तो काळ वेगळा होता की पैसे न घेता कीर्तन करणं, तो काळ वेगळा होता. आज तो काळ वेगळा आहे. आज फक्त भुईमुगाच्या शेंगात दाना येतो त्याचा मुक्काम पोत येते. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चूल येते. उद्या आम्ही कोपऱ्यात बसलो काय तुम्हाला घेणे तुम्ही म्हणा गण उठलं मरून दे जाऊ द्या. कोण पाहतं कोणाकडं? रात गई बाद गई. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात आणि फुलातला मकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो. लोकांना काय घेणं नाही. खिसा गरम येतो वर हे घे. मग पोरांना आम्ही पैसे घेतले पाहिजे का नाही? जाऊ आपला एक पेमेंट तर तयार झाला पाहिजे. हा साधनं करा. पर स्त्रियां पर ध्यानाचा विचार झाला. आणि आता सत्य करत असताना इथून पुढचा काळ बदललाय. आता सप्त्यांमध्ये नुसते कीर्तन ऐकू नका. आमचा झाला सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आता काही गोष्टीत बदल व्हायलाच. नुसते आता आम्हाला श्रीमंत करीत हिंडू नका. आम्ही निघालोय पैसे कमवायला, तुम्ही लागले जमिनी काय? आमच्या पुढे बसलं का? खरंय खरंय काही खरं नाही. तुम्ही नीट वागायची झक मारा. इथून पुढे सत्य करताना 2-4 गोष्टीच्या पथ्य पाळा. तरुण मंडळी, भजनी मंडळ, गायक वादक, गुणजन, महाराज मंडळी, गावातली मंडळी ऐका. इथं मुक्ती अध्यक्ष, सरपंच, बिरपंच, अंगणवाडीच्या बाया बिया नीट ऐका. आता इथून पुढे गावात माणूस मेला माणूस का आपण त्याला जाळतो. जाळून आल्यावर दुसऱ्या दिवशी आपण नदीवर जातो आणि त्याची राख पाण्यात टाकतो. नदीत पाया पडून सांगतो आजपासून राख नदीत टाकू नका. नदी ही माता आहे. पंढरपूरला माणसं चंद्रभागेत आंघोळ करतात, आळंदीला माणसं इंद्रायणीत आंघोळ करतात. मग तुम्ही म्हणाल ती राख काय करा? ती राख गोणीत भरून घरी आणा. आईवडिलांची राख आहे तरी किती 2-3 टोकऱ्या ती घरी घेऊन या. शेतात एक खड्डा घ्या आणि आईवडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत त्याला पाणी घाला. सावली बापासारखी सावली झाड देईल. नद्या स्वच्छ ठेवा. नदी ही माता आहे आणि नद्या अपवित्र झाल्यामुळे हे घोटाळे झाले. वावरात पाणी नाही, नदीचं पाणी गावात घुसलंय. अजून 1 फूट तरी एर वाढली का तुमची? टिपका नाही आला इरीत, पूल तुटून गेले ते. आता हे पिका तुमचे ते हिरवे दिसते ना महाराज, हे फक्त आता सलाईन चालू आहे त्याला. बुरबुर बुरबुर इथे म्हणून जर 3 दिवस ऊन पडलं ना हे आत्महत्या करते. 1 नद्या स्वच्छ ठेवा. 2 झाडं लावा. 3 गावात एखादा तरुण माणूस मेला तर त्याला जाळायच्या अगोदर त्याचे अवयव काढून घ्या. काढून घ्यावं. काढून घ्यावं त्याची किडनी एखाद्याला काम येईल, त्याचे डोळे एखाद्याला काम येईल. नाहीतरी तुम्ही तसे त्याला जाळणारच. आणि झाडं लावायवर भाषणं करू नका. भाषणानं ते देशाचं वाटवलं झालं. उठबळ माईक आला का हा काहीच ना करू. तुम्ही लावलेली झाडं गेली कुठं? इंग्रज गेल्यापासून झाडं लायचं आपण. परत इंग्रजी याची येळ आहे. कुठे गेले ते झाडं? बावलाटपणा आपला दरवर्षी खड्डा तोच उकरा उकरा उकरा. लगेच पुढारी येणार झाडाला. ते मीडिया फिडेवाले आहेत, हे कॅमेरे फिरवाले. स्माईल 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 टेकवा मेलं झाड. लगेच पेपरला जाहिरात. 3.5 लाखाचं पहिलं पान जाहिरात. लाल करण्यासाठी झाडं लावू नका. बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं मी नवऱ्याच्या घरी जाणार आहे, मायाची आठवण म्हणून एक झाड लावा.
सुनबाईनं मी लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा. 10वीच्या पोरानं मी या शाळेत होतो म्हणून एक झाड लावा. शिक्षकांना मी या विद्यालयात शिक्षक होतो म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच उपसरपंच सदस्यांनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली म्हणून 2-2 झाडं लावा. आणि ती झाडं जागवा, भाषणं करू नका. आणि तिसरी गोष्ट, तरुण पोरं ऐका, एक 5-6 पोरं एकत्र या 8-10 दिवसातून, शनिवार रविवार कधीतरी. तशी आपण क्रिकेट खेळायला गप्पा मारायला येतो या. आणि गावांमधली जी मंदिरं आहेत, ही मंदिरं एकदा स्वच्छ करा. गावांमधल्या मंदिरांमध्ये ऊर्जाच राहिली नाही, पाहतच नाही कोणी देवळाकडं. आणि नवे देवळं बांधायच्या भानगडीत पड नका. नको 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 नको, आहे ते सांभाळा. का झकमाराय बांधायची कोटीची देवळं, झाडीनच कोणी. ज्यांच्या घरी देवळं शेजारी त्यांनाच माहीत नाही आज एखादशी. ते पग होतो मध्ये अधिकारी या का ठेवलं मी आता अंडे खाली काय करता. 5-7 हजार रुपये जाऊ द्या, पण गावातल्या मंदिरांना पुजारी ठेवला पाहिजे. काय मध्ये तुमचं, ही काळाची गरज. जाऊ द्या 5-7 हजार रुपये. देवळांमध्ये ऊर्जा राहिली नाही अजिबात. तरुण पोरांनी एक शनिवार रविवार एक तास भरी एकत्र या. पोरांना 5-6 जण 2-3 झाडू घ्या. मंदिराचा परिसर आठवड्यातून एकदा स्वच्छ करा. पुन्हा त्याला घाण होणार नाही, कारण एकदा आपण सुरुवात केली म्हणजे ते हळूहळू टाकणाऱ्याला सुद्धा त्याची लाज वाटते. आणि पहिल्यांदा आपण गवत काढून टाकले लगेच आठवड्यात इतकंसं गवत होणार नाही. एकदा आपण सुरुवात करून दिली का पुढं कोणीतरी ते करील. फक्त एकदा 5-6 पोरांनी ती सुरुवात करा का मंदिराचा परिसर स्वच्छ करायचा. मागून तुम्ही महिन्यात 2 महिन्यात नाही केली तरी तो कोणीतरी येऊन करील. पण आपण सुरुवात करून द्या पोरांनो. आणि मंदिरं झाडताना फोटोला बोलवायचं नाही तर फोटो त्याचा येणार, तुम्ही मेले झाडू झाडू. हा. आणि गावांमधले ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, भंगलेल्या, हे हात तुटेल पाय तुटेल जे देव आहेत, हे उद्या गोळा करा, फेकून देते बाल. त्यांच्यामध्ये ऊर्जाच राहिली नाही बाल. आणि त्याच्यामुळे गावांमध्ये निगेटिव्ह विचार आले. माणसाच्या डोक्यामध्ये तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण ऊर्जा आहेच, ते फेकून दिले पाहिजे, ते ठेवू नका. दुसरी एक गोष्ट, सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष यांना एक काम उद्या तुम्ही एक पोलीस स्टेशनला पत्र द्या. आणि आठवड्यातून एकदा शाळेत पोलीस आला पाहिजे. आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती जो भंगार माल हिंडतो तो एकदा रिपीट करून आणला पाहिजे. ही भंगरी बापाची जी पैदाश आहे, ही कबरी मांडी, ही शाळेत भोवती फिरत असते. ही 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, बगलात गोचिड्या, 1 साईड भांग, अंडरपॅन्टला वा. ही भंगरी अवलाद एकदा हल्ली पाहिजे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे, हे कधीही खोटं ठरणार नाही. थोडं कानाला वाईट आहे पण मी मरल ना, हे मरणार नाही 5-25 वर्ष, पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपलीच आठवण येईल. ध्यानात ठेवा. मुलींची छेड काढणाऱ्यांची संख्या अतिशय जास्त झाली. खेड्यातला बाप ह्या मुद्द्यावर आलाय, मला मुलगी शाळेत पाठवायची नाही. काय मध्ये तुमचं अगदी. आणि शाळेतल्या मुलींना अजिबात संरक्षण राहिलं नाही. बाहेरचा पोरगा येऊन आपल्या पोरीची छेड काढतो म्हणजे काय, म्हणजे काय, याचं एकमेव कारण आपली कुणीतरी अवलाद त्याला फॉर आहे. बाहेरचा पोरगा तशी डिरिंग करू शकत नाही. कोणाची तरी मुलगी शाळेत आहे, कोणाची तरी बहीण शाळेत आहे, कोणाच्या तरी बहिणीची मुलगी शाळेत आहे, कोणाची तरी भाची शाळेत आहे, कोणाच्या तरी आत्या शाळेत आहे, कोणाची तरी मुलगी शाळेत आहे. जरा ग्रामस्थ हा मुद्दा हसण्यावारी नेऊ नका. हसण्याचा विषय नाही राहिला हा. मुलींना ही भंगार अवलाद हाणलीच पाहिजे. आणि 2-3 वेळा हाणून आणा, डोकून पाहणार नाही शाळेत मुली. कारण ह्या 2-4 महिन्यामध्ये उसाला आली हुमणी, उसाला आली हुमणी, डाळिंबाला आला तेल्या, कपाशीला आली बोंडाळी, मकाला आली लष्करी आली, कोंबातच गेली, माणूस वरच पाहत राहिला, गेली मका. पुढाऱ्यांना आली फुटाफुटी आणि पुरीला आली पळापळी. ह्या पुरीने 2-4 महिन्यात गावांमध्ये चांगल्या चांगल्या बापांच्या इज्जती घालवल्या महाराज. त्यांनी धडाकाच उठवला, नुसता पळून जायचा. बरं पोरी ह्या 2-4 महिन्यात चांगल्या पोरांनो प्रेमही करेन. भंगार भुंगार, बगलात गुचिड्या, 1 साईड एकदम दरिद्री. त्यालाच ती म्हणते तूच माझी जान आहे. अगं त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, जान आणते. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. पोरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. नाही अशा हलकट विचार नाही. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत. मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज
महाराज पाया पडतो. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नको. महाराज उलट होते मरून महाराज कीर्तन संपलो का मरण. तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका, ते सत्तेचे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. पोरीनो तुम्हाला वाईट वाटत. 80% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देत्या. कारवा म्हणे इंदुरीकर दारुण्याला लय वाईट बोलतो. आम्ही त्याच्या बापाच देत होता. माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का? 80% पोरी इंदुरीकरला शिवाय देत्या. पोरी आम्ही का साहेब अंगपाडून कोण आहे सगळं जाऊ, त्याच्या काय बापात जातं. नाही बापात नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे ना, बापांवर कविता करून कळत नाही, बापांवर भाषण करून कळत नाही, बापांवर व्याख्यान करून कळत नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. काय मध्ये जो कीर्तनकार आई बापा हुसकून देतो त्यांना आई बापा बोलावं का कीर्तनात? ज्यानं स्वतःचा बाप उचलून आपटला तो बापावर कविता करतोय कीर्तनात, हे चालन का? हे कसं चालन? मुलींवर आयन बापांवर भाषण करू नका. पोरीनं जरा नीट ऐका, मुंग्या येतील डोक्याला तुमच्या. जरा लाजा बिजा धरा. आम्ही एका वर्गात होतो, कान फडफड फाबाड फोडून टाकलं नाही. दरी दरी नाही आमच्या नाही विलास ठरलं नाही. काय वांग ठरलं या पटावला नाही. ऐका नीट पोरीनं तुम्ही जा पळून. आज जा, आता जा, कीर्तन संपल्यावर मेसेज टाका. जा जा पण जा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा जा. आणा कमी जास्त ते मला माग सरकायची सवय. जा जा पळून पोरीनं तुम्ही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. या ईश्वरासारख्या बापाची चूक सांगा मला. का त्यांनी समाजामध्ये काय असं पाप केलं तर का तुम्ही त्याची मान खाली घातली? सांगा. बजाज म्हणाला तर त्याला पलटी करून घातलं, ही त्याची चूक आहे? बायकोच्या गळ्यातले दागिने बुडून त्याने तुम्हाला मोठं केलं, ही त्याची चूक आहे का? हाताला त्यानं चांगलं कधी घड्याळ घेतलं नाही की पायाला कधी चांगली त्यानं चप्पल घेतली नाही का? त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने बुडून तुम्हाला मोठं केलं, ही त्याची चूक आहे का? अरे तुमचा जन्म झाला नव्हता पोरीनं तुमचा बाप व्हायला निघला ना. तुमचा जन्म झाला नव्हता पोरीनं तुमचा बाप व्हायला निघला. तर त्याला 2 शेळ्यांनी एक गाय आली होती. पोरीनं तुमच्या बापाने डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला. अरे तुमच्या बापाने डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला आणि नवरा बायकोनं अंगातला घाम गाळून घर बांधलं. तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं पोरीनं हसत होता रे, दिसत होता. का हसत होता माहितीये पोरीनं तुम्हाला? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली ना तर तू नशिबान असशील. आईचा आशीर्वाद म्हणून तो हसत होता. पोरीनं तुमचा जन्म झाला, त्याला आनंद झाला, पण त्याच्या घरात साखर नव्हती. त्याला अर्धा किलो साखर उसने आणली, सगळ्यांना चहा पाजला. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमचा बाप, तुमची आई तुम्हाला आंघोळ घालीत होती. कशी घालीत होती माहिती? पोरीनं पाय सपाट पसरायची, दोन्ही पायाच्या मध्ये तुम्हाला पालथं घालायची आणि बादलीत 2 प्रकारचं पाणी घ्यायची, गार आणि गरम, आणि अंगावर ओतायची. हा ईश्वरासारखा बाप तांब्यानं पाणी तुमच्या अंगावर ओतायचा आणि तुम्हाला आंघोळ घालायची तुमची आई. झोळीत तुम्ही झोपल्या आणि तुम्ही जर रडायला लागल्या तर झोळीचा दोरी हातात धरीत होता आणि एका हाताने जेवत होता. तुम्ही बोलायला लागल्या तर बोबडा बोलत होता. तुम्ही चालायला लागल्या तर वाकून चालत होता. आणि पोरीनं तुम्ही लई रडायला लागल्या तर हा बाप घरात घोडा घोडा होत होता. खाली हात टेकवायचा, पाय टेकवायचा आणि तुम्ही त्याच्या पाठीवर फिरत होता. तुम्हाला पाहायला पाहुणे आले, त्याच्या घरात ताटल्या नव्हत्या, त्याने शेजारून ताटल्या आणल्या. 20 गुंठे जमीन विकली, तुमच्या पोरीचं लग्न केलं. पोरीनं तुमचं लग्न केलं. तुम्हाला जी झक मारायची ती मारा पोरीनं, पण तुमचं ज्याच्यावर प्रेम असं स्पष्टपणे बापाला सांगून टाका की मी ह्या बरोबर झक मारली, मला याच्याबरोबर जायचंय. तुमचा बाप 5 लाख रुपये घालायला तयार आहे, पण ईश्वरासारख्या बापाच्या मानाखाली खाली घालू नका. त्याला ठेवा. महाराज हसण्यावारी गोष्टी नको नका. पोलीस स्टेशनला पोरींच्या अशा पोलीस स्टेशनला पोरींच्या अशा तक्रारी आहेत का माझ्या प्रियकराला माझा बाप आणि माझा भाऊ याच्यापासून धोका आहे. सांगा आता 2 मिनिटं निवांत पहा. तरुण पोरं सगळे पोरानं कोणत्या जगातला बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो एवढं सांगा. होईल कोणता भाऊ मुलीचा दुश्मन होईल? पोरानं आपली बहीण 10वीला आहे, आपण 9वीला आहे, आपण तिच्याबरोबर शाळेत जातोय. तिला शाळेत दुपारी जेवायला तिच्या बरोबर बसतोय. ती डबा तिचा आपण नेतोय. ती तासाला गेली तर डबा घेऊन आपण जातोय. येताना सायकलीवर तिला
घेऊन येतो. सायकल पंक्चर झाली तर आपण सायकल लुटीत आणतो. तिला सर मारतील म्हणून आपण तिच्या वहीतल्या आकृत्या काढून देतो, निबंध लिहून देतो. अरे आपल्याला रविवारी सुट्टी असली, तिला तास असला तरी आपण तिच्याबरोबर शाळेत जातो. आज ती बहीण जर भावाला आरोपी ठरवत असेल तर कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल? तुम्ही साधा अभ्यास करा ना. भावानं काय बहिणीला कमी पडून दिलं होतं? आज 10वी 12वीच्या पोराची बहीण जर पळून गेली महाराज तर त्याला 4 मित्रात किंमत आहे. तो मित्र मोठा झालाय, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. त्याचा वर्गात अपमान आहे, मित्रात अपमान आहे, शाळेत अपमान आहे. तो सगळा अपमान सहन करील, पण मी माझ्या बहिणीचा आरोपी आहे हे कसं सहन करेल? अरे तुमच्याकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर तुमचे डोळे, त्या पोऱ्याचे डोळे काढून टाकायची ताकद आपल्या भावात आहे. हा, एखाद्यानं जर आपल्या बहिणीची छेड काढली तर त्याला खुब्यातून काढून टाकायची ताकद आपल्या पोरामध्ये आहे. पण बहीणच जर आपल्याला आरोपी ठरत असेल, कोण या जगात करेल महाराज? या 2-4 वर्षात फार जगाचं वाटोळं झालं महाराज. आता लोकांना वाटतं बा महाराज काही म्हणतो, आणि पोरी पळून जाण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा तिच्या आईचा आहे. अख्ख्या खोडी पोरीच्या आईकडे. आया फक्त भामट्याचं सॉंग घेतात, भामट्याचं. नबाड बोलू नका अष्टमी आज. महिला म्हणतात तुमची पोरगी प्रेमात पडली, तुम्हाला माहित नाही? माहित नाही? जिला माहित नाही तिला बॉट वर कर बरं, मी सत्कार करतो. माहित नाही? माहित नाही? आपली पोरगी 2-3 वेळा भांग पाडती, 1-2 वेळा पावडर लावती, 1-2 वेळा कपडे बदली. मग आपल्या पोरगीला पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? पोरगी पळून गेले, आई म्हणती मला अंदाज आलता, तू काही कुंभ मेळ्याला उलटली होती तो समजत नाही का? द्या मला शिव्या बया पळ्यांना काय तुम्ही आला. मग तर कीर्तनातच मिळली तू, फक्त मला शिवी देऊन तर काय? तुला 1 तासात मिळली तर काय, फक्त शिवी तर दे मला, तू करत खरं प्रेम. मनातल्या मनात का होईना देऊन पाय, तू देत खरं. हा विनोद नाही आहे मला, हे तळतळीचं बोल नाही. लोकांना वाटतं बा इंदुरीकर काही बोलत, तुम्ही काही कसं बोलत, मी काय पागल बिगल? आणि हे सगळे कीर्तन काळाची गरज आहे. तरुण पोरांनो व्यवसायाकडे वळा. त्या नोकऱ्यांच्या अपेक्षा आमिषात लागू नका. तुम्हाला नोकऱ्या लागणार नाही, 17च्या झटकायचं बंद करा. टाका काहीच करू नका. गाडी का कुल्फी का, एक वाक्य सांगतो पूर्ण. शेतकरी जर निर्व्यसनी राहिला आणि त्याला जर निसर्गानं साथ दिली तर 2 एकर जमिनीवाला सुद्धा बंगल्या पुढे 4 चाकी ठेवू शकतो. शेतीला तुम्ही कमी लेखू नका. काय झालाय घोटाळा? या पुरीच्या बापाच्या लग्न करताना अपेक्षा वाढल्यात. पुरीच्या बापाच्या 3 अपेक्षा आहे लग्न करताना. पोर चिटकेल पाहिजे, चिटकेल म्हणजे नोकरीला पाहिजे. 2 त्याला शेती पाहिजे, आणि 3 त्याच्या घरात माणसं कमी पाहिजे. आणि पोराच्या बापाची एकच इच्छा आहे, पार्टी तगडी पाहिजे. आणि पोराची एकच इच्छा आहे, पीस मार्क पाहिजे. आणि हे सूत्रच बसणार नाही, हे सूत्र बसणार नाही. पोरीच्या बापाला सांगून ठेवतो, जर शेतकऱ्याचा पोरगा निर्व्यसनी असेल, त्याला योग्य जर जमीन असेल तर त्याला मुलगी द्यायला हरकत नाही. तो नोकरीवाल्यापेक्षा सुखी राहू शकतो. आता त्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय झाला महाराज? त्याच्या हातात नाही राहिलं काही. त्याचं सगळं जगणं गेलं निसर्गावर. मग तो कष्ट करीत नाही असं नाही, भांडवल घालीत नाही असं नाही, पण गेलेलं भांडवल निघतच नाही, तो तरी काय करणार? शेतकऱ्याची परिस्थिती झाली वाईट. बरं आता हे बिचाऱ्याला नव्हतं काही, आलं पीक, त्याला काहीच जमाना नसतं. आणि या 4 वर्ष तर त्याला काही साडेसाती लागली, काहीच जमाना. त्याच्याकडे टमाटे नाहीत, 1500 रुपये झाले. त्याचे टमाटे टिकले 13 रुपये झाले. त्याचा अक्कलच बंद झाली. आणि हे जर तुम्ही केलं परश्री आणि परधन याचा विटाळ धरला तर हा खरा अखंड हरणार. असं जर तुम्ही वागलात तर देव भाग्य येते घरात. संपत्ती त्या सकळा, गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा. एकदा प्रेमानं भजन करा. विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय